श्री स्वामी समर्थ. आज आहे माघी गणेशोत्सव, म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस. आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या आवडीचे मोदक तर बनायलाच पाहिजेत. मी मोदकांचा नैवेद्य दाखवून अशी तयार होऊन निघाले आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आमच्या नागावमध्ये एक सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं देऊळ आहे, तर इथे आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत. देवळाचं आवार पण खूप छान सजवलेलं होतं. हे पहा ते देऊळ. आम्ही इथे गाडी पार्क केली आणि देवळात दर्शनासाठी चाललेलो आहोत. तशी सकाळी पूजा चालू होती, कीर्तनाचा कार्यक्रम होता, म्हणून गर्दी फारशी बघायला मिळाली नाही. आमचं दर्शन पण चटकन झालं, तर आम्ही पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. मंदिराचा परिसर देखील तुम्ही बघू शकता. मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे आणि छान मांडव तिकडे घातलेला होता. आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. बाप्पाला पण छान सजवलं होतं. खूप सारे हार, फुलं बाप्पाच्या चरणी वाहिलेली होती. आणि हे पहा गणपती बाप्पाचं ते रूप किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आम्ही देखील बाप्पांसाठी हार नेला होता, तो गणपती बाप्पांना घातला. बाप्पांना छान नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो. सकाळची वेळ होती आणि मंदिरात फारशी गर्दी देखील नव्हती, त्यामुळे आम्हाला मनसोक्त बाप्पांचं दर्शन घेता आलं, छान पाया पडता आलं आणि अशा प्रकारे आमचं बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. सिद्धिविनायक मंदिरातून आम्ही निघालो आणि थेट पोचलो होते शास्त्रीनगरच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात. तिथे देखील मोठा उत्सव साजरा केला जातो. जे शास्त्रीनगरचे जे रहिवासी आहेत ते खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतात आणि त्यांच्याकडे त्याच दिवशी महाप्रसाद देखील असतो. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक देखील इथे महाप्रसाद घेण्यासाठी येतात. तर आम्ही देखील इथे पाया पडायला आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की इथे पण त्यांनी मंदिरासमोर खूप मोठा मांडव केलेला आहे आणि भरपूर लोक इथे जमलेली आहेत. तसं हे गणपती बाप्पांचं विलोभनीय रूप तुम्ही बघू शकता. खूप छान सजवलं होता गाभारा. खूप फुलांच्या माळा त्यांनी लावल्या होत्या आणि खूप प्रसन्न वाटलं बाप्पाचं ते रूप बघून. आम्ही ह्या देखील गणपती बाप्पांना हार, फुलं वाहिली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पाया पडून बाहेर पडलो. इथे दरवर्षी महाप्रसाद असतो, त्यामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांना माहिती झालेली आहे की इथे महाप्रसाद असतो आणि त्यामुळे भरपूर गावकरी इथे महाप्रसाद घेण्यासाठी येतात. त्यामुळे इकडे भरपूर गर्दी पण होते आणि यांचं जेवण देखील उत्कृष्ट चवीचं बनलेलं असतं. आम्ही दरवर्षी इथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जातो. तुम्ही बघू शकता की आज जेवणात खूप छान वरण भात, मोदक, पापड, भाजी असं छानपैकी त्यांनी नैवेद्य दाखवला होता बाप्पांना आणि तोच सगळ्यांसाठी महाप्रसाद म्हणून ठेवण्यात आला होता. तर छान जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर आलो. पुन्हा गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, थोड्या वेळ तिथे बसलो आणि आमच्या घरी परतलो.